मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन दोघेही हॉस्पिटलमधून घरी येतात. घरी आल्यानंतर अस्मिता हॉलमध्येच असते. त्या दोघांना पाहून ती विचारते, आता मधुभाऊ कसे आहेत? त्यावरती सायली एकदमच उदास होऊन जाते. एकदम शांत शांत असते. तेव्हा अस्मिताला समजतं सायलीने मधुभाऊंचं खूपच टेन्शन घेतले. तेव्हा अर्जुन सांगतो की डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे आणि ते म्हणतायत की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतील. तेव्हा अस्मिता म्हणते, गुड, बरं झालं तुम्ही आलात. हा, आता जरा आराम करून घ्या. अगं विमल, यांच्या जरा चहा कॉफीचं बघ बरं, असं अस्मिता जेव्हा म्हणते तेव्हा सायली एकदम उदास होते. ते खुर्चीवर बसते. तरी विमल म्हणते, हो, मी त्यांच्यासाठी चहा कॉफी बनवून ठेवलीये. आता सायलीला मधुभाऊंचं खूप म्हणजे खूप टेन्शन आलेलं असतं. तर अर्जुन सायलीकडे पाहत राहतो. प्रताप देखील तितक्यात तिथे येतो. मग त्यानंतर सायली रडत असते आणि म्हणते, आपण ज्या दिवशी आश्रमात गेलो होतो त्या दिवशी मधुभाऊ किती खुश होते. ते त्यांच्या हक्काच्या घरात गेले म्हणून किती खुश होते आणि त्यांच्या मनात एवढंच समाधान होतं की ते घर त्यांच्यापासून आता कोणीही हिरावून नाही घेणार. पण ते आता त्या हॉस्पिटलच्या गार आणि अनोळखी गादीवरती आहेत. मला सावशी हाक कधी मारतील, ते पुन्हा सगळं कधी करतील, हे काहीच माहित नाहीये, असं म्हणून सायली खूप इमोशनल होते आणि खूप रडू लागते. सायलीच्या डोळ्यातील पाणी पाहून इकडे विमल, अस्मिता, अर्जुन आणि प्रताप या सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. तेव्हा अस्मिता आता सायलीला धीर देते. त्यानंतर आता प्रताप पुढे येतो आणि सायलीला सांगतो, हे बघ बाळा, जगात कितीही दुःख असेल ना, तर दुःखानंतर सुख हे येतच येतं. त्यानंतर अस्मितालाच आता सायलीच्या डोळ्यातील पाणी पाहावत नाही. त्यामुळे ती पटकन सायलीचा हात हातात घेते आणि आपल्या पोटावर ठेवत म्हणते, हे बघ बाळ, काय म्हणताय? बघ ना बाळ, काय म्हणताय? ही सायली मामी, रडू नकोस, कारण लवकरात लवकर मधु आजोबा बरे होतील, हे बाळ म्हणताय. हा, असं अगदी प्रेमानेच ती म्हणते. अस्मिताचं आपल्यावरील प्रेम पाहून किंवा अस्मिता आपल्याबरोबर एवढी छान वागते ते पाहून सायलीला आता खूप आनंद होतो. मग त्यावेळी आता सगळ्यांनाच खूप अभिमान वाटत असतो, कारण अस्मिता या प्रसंगात तरी सायली बरोबर आहे. त्यामुळे सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. त्यानंतर अर्जुन सुद्धा अगदी लहान बाळासारखा सायलीला समजावतो, सायली, तुझे हे अश्रू आहेत ना, हे सांभाळून ठेव, नाहीतर कुठेतरी लपवून ठेव, कारण मधुभाऊ आल्यानंतर मधुभाऊंना दिसतील ना, तर ते मला ओरडतील ना. ते म्हणतील की, जावई बापू, तुम्ही माझ्या साऊला किती रडवलं सो, आणि आता मी तुला अजिबात माफ करणार नाही. पण तुम्हाला सांगू, खरंच आहे, कारण बाप आणि मुलगी या दोघांचा राग ना अगदी सेम आहे. हा, असं अर्जुन आता मधुभाऊ आणि सायली विषयी बोलतो. त्यामुळे सायली आता नजर रोखूनच अर्जुनकडे पाहते. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, बघा बघा, रडता रडता सुद्धा मला ऍटिट्यूड देतीये. त्यावेळी सायली अजूनच अर्जुनकडे खूप वेळ पाहू लागते. मग त्यानंतर प्रताप म्हणतो, अर्जुन, मी तुला ओरडणारच आहे. हा, पुढे प्रताप तिला समजावतो, सायली, अगं मी तुला किती वेळा सांगितलं, तुमच्या दोघांची जी रूम आहे ना, तेवढीच काय ते तुझं सासर असेल, बाकी हे सगळं घर तुझं माहेरच आहे. अगं तुझ्या माहेरची माणसं नेहमी सतत अशी तुझ्या सोबत उभी राहतील. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस कसली, कारण मधुभाऊंना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. आता सगळ्यांचं तिच्यावरील हे प्रेम पाहून तिलाच आता भरून येतं, तिच्या डोळ्यातून पाणी येतं. मग ती सगळ्यांकडे अगदी प्रेमाने पाहते आणि म्हणते, असं म्हणतात ना, स्वतःच्या माणसांचे आभार असे मानायचे नसतात, आणि मी जरी प्रयत्न केला ना, तरीही मला शब्द काही सुचणार नाहीत. आणि अस्मिता ताई, मला सख्खी बहीण नाहीये याची उणीव मात्र तुम्ही भरून काढताय. मला आई वडील नाहीयेत, माझ्या हक्काची माणसं माझ्याकडे नाहीयेत, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा घेतलीत. तेव्हा अर्जुन मनातच विचार करतो की तुझे आई वडील आहेत सायली, आणि त्यांच्यापासून मी तुला असं जास्त दिवस लांब अजिबात राहू नाही देणार. असा अर्जुनने मनाशी आता पणच घेतलेला असतो की काहीही झालं ना, आता सायलीच्या आई वडिलांपर्यंत तिला पोहोचवायचंच, आणि ते नक्की कुठे आहेत त्यांना शोधून काढायचंच. त्यानंतर अस्मिता म्हणते, चला आता फॅमिली ड्रामा ना पुरे झाला तुमचा, कारण मला आणि बाळाला दोघांनाही भूक लागलीये. तेव्हा सगळेजण अस्मिताकडे पाहून हसतात. त्यावेळी विमल म्हणते, जेवण तयारच आहे, आता फक्त पोळ्याच करायच्या राहिल्या आहेत. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, विमल ताई, ऐका, एक काम करा, एक डबा पॅक करा, कारण मी कुसुम ताईंना ना हॉस्पिटलमध्ये देऊन येतो. मग विमल म्हणते, हो, पटकन पोळ्या करायला घेते हा मी अर्जुन दादा. त्यावेळी सायली म्हणते, हो, पण ती जेवण नको म्हणाली ना. त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो, पण माझी एक मीटिंग आहे आणि ती अगदी हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे. मग म्हटलं, जाता जाता कुसुम ताईंनाही डबा द्यावा आणि मग जातो मीटिंगला. त्यावेळी सायली सांगते, हो, तुम्ही हॉस्पिटलला जाताय तर मी सुद्धा येते की तुमच्या बरोबर. तेव्हा अर्जुन विचारतो, तू कशाला, नको येऊस तू, असं म्हणून मनातच तो विचार करतो, आता मी हिला कसं सांगू की कुसुमताईंना मला हिच्या पास्ट बद्दल विचारायचंय. त्यावेळी अस्मिता मग म्हणते, काय रे, तुम्ही आत्ताच आलात ना, मग लगेच निघालात का? असं नाही चालणार हा. त्यावरती अर्जुन म्हणतो, अगं अस्मिता ताई, माझी मीटिंग आहे ना, म्हणून मी तिथे जातोय, सो आता डबा देऊन ना मी माझं जाईल कामाला. त्यावेळी अस्मिता म्हणते, सायली, अर्जुन म्हणतोय ना, मग आता थांब बरं तू इथे. अगं तुझा चेहरा बघ बरं किती सुजलाय आणि आरामाची खूप गरज आहे तुला. अर्जुन आता म्हणतो, विमल, डबा तयार ठेव ग
पटकन, मी आलोच आता पटकन आवरून, असं म्हणून तो रूम मध्ये जातो. तेव्हा सायली अजूनही त्याचाच विचार करत बसते की अर्जुन एकटा का चालला असेल. दुसरीकडे अश्विन हा प्रियाला आता सोडवण्यासाठी सारे प्रयत्न करत असतो, कारण ना त्याला घरच्यांची साथ असते ना रविराजची, पण काहीही करून त्याला प्रियाला जेलमधून सोडायचंच असतं. म्हणून तो एका वकिलांना भेटतो आणि म्हणतो, हे पहा सर, तन्वीची केस तुम्ही घ्यावी अशी मला मनापासून इच्छा आहे. कारण हे पहा, मला मान्य आहे की तन्वी कोर्टामध्ये खोटं बोलली, पण मला एक सांगा, तिला आता या क्षणी जामीन मिळू शकतो का, की सरळ आपण आता वरच्या कोर्टामध्येच अपील करायला हवं. तेव्हा वकील साहेब म्हणतात, वरच्या कोर्टामध्ये अपील करणं सोपं आहे, पण डॉक्टर अश्विन, मी हे काम नाही करू शकत. तेव्हा आता वकिलांचं हे बोलणं ऐकून अश्विनला मात्र धक्काच बसतो. तेव्हा आता तो विचारतो, का बरं. मग दुसरीकडे आता नागराज आणि सुमन दोघेही आता सुभेदारांच्या घरापर्यंत आलेले असतात. सुमन आता त्याला थांबवते आणि विचारते, काय हो, मगापासून तुम्ही म्हणत होतात की सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, आणि आपण कुठे आलो आहोत, इकडे आलो आहोत अर्जुनच्या घरी, का बरं. त्याच वेळी नागराज म्हणतो, अगं आता मधुभाऊंची चौकशी करण्यासाठी आपण इथे आलो, ते सरप्राईजच नाही का यांच्यासाठी. तुला सांगू सुमन, शेवटी कसं असतं ना, अगं कुटुंबाला कुटुंबाचाच आधार असतो. अगं आपण इथे चौकशी करण्यासाठी आलो म्हटल्यानंतर सायलीला सुद्धा थोडा धीर येईलच की. त्यावेळी आता अगदी भोळपट सुमन म्हणते, तुम्ही सगळ्यांचा किती विचार करता हो. तेव्हा नागराज म्हणतो, हो करावा तर लागतोच ना. बरं चल, हा आता आपण आतमध्ये जाऊयात, असं म्हणून दोघेही घरात जातात. तेवढ्यातच अर्जुन आता नेमका बाहेर चाललेला असतो. नागराज सुमनला तो आता समोर पाहतो आणि विचारतो, अरे तुम्ही इथे. मग नागराज म्हणतो, हो म्हटलं की सायलीला भेटायला हवं म्हणून आलो इकडे. तेव्हा सुमन म्हणते, अरे अर्जुन, मला अगदी घाईघाईने इथे घेऊन आले, मला म्हटले की असशील तशी निघ म्हणून. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अच्छा, पण तुम्ही इथे आलात आणि मला नेमकं बाहेर जावं लागतंय, परंतु डॅड आणि बाकीची सायली वगैरे सगळे घरातच आहेत. तेव्हा ठीक आहे असं नागराज म्हणतो, पण त्याच्या मनात सारखीच शंकेची पाल चुकचुकत असते की अर्जुन काही पुरावे वगैरे तर शोधायला निघाला नसेल ना. आता अर्जुन तिथून गेल्यानंतर नागराज पुन्हा म्हणतो की बापरे, हा अर्जुन काही गडबडीत चाललाय खरं, पण मधुभाऊ शुद्धीवर तर आले नसतील ना. याच गोष्टीची भीती त्याच्या मनामध्ये सतत असते. दुसरीकडे आता वकील साहेबांना लगेचच अश्विन विचारतो, मी हे करू शकत नाही म्हणजे मला नाही समजलं. अहो तुम्ही फीजची काळजी करू नका, जी काही तुमची फीज असेल ना ती द्यायला मी तयार आहे. तेव्हा प्रश्न फीचा नाहीये सर, पण सगळीकडे बातमी काय पसरलीये की ऍडव्होकेट रविराज किल्लेदारांनी स्वतःच्या मुलीला सोडवण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलाय. मग त्यांना कोण विरोध करणार सांगा बरं. मग त्यावेळी अश्विन म्हणतो, अहो ते स्वतःच्या मुलीला साथ देत नाहीयेत म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय ना. त्यावेळी आता लगेचच वकील साहेब म्हणतात, अहो डॉक्टर, मी काय कोणताच वकील ही तुमची केस घेऊ शकणारच नाही, कारण वात्सल्य आश्रमाची केस ही खूप गाजली आहे आणि अगदी अख्ख्या महाराष्ट्राने ती फॉलो केली आहे. आणि या केसमध्ये शिक्षा झालेल्या आरोपीला मी जर सोडवलं तर माझ्या रेप्युटेशनवर किती परिणाम होईल. अहो माझं रेप्युटेशन किती खराब होईल. म्हणून ते स्पष्टपणे आता प्रियाला सोडवण्यासाठी मदत न करण्याचं ठरवतात. त्यामुळे आता अश्विनला राग येतो, परंतु तो या क्षणी शांत राहतो आणि म्हणतो, ठीक आहे ठीक आहे चला, असं म्हणून तो जायला निघतो आणि पुन्हा थांबत म्हणतो, सर एक गोष्ट बोलू का. त्यावेळी वकील म्हणतात, हो बोला की. तेव्हा अश्विन म्हणतो, एक वकील म्हणून ना तुम्ही हा असला विचार अजिबात नाही करायला पाहिजे. आता मला सांगा, एखादा आरोपी उद्या माझ्याकडे एक पेशंट म्हणून आलाच तर मी काय करायला पाहिजे. अरे हा तर एक आरोपी आहे, याला एका नावाजलेल्या केसमध्ये खूप मोठी शिक्षा झालीये, मी याचे उपचार करणारच नाही असं म्हटलं तर चालेल का. त्यावेळी वकील म्हणतात, हे पहा डॉक्टर, अहो तुमचा व्यवसाय पूर्णपणे वेगळा आहे आणि माझा वेगळा आहे, हे वकिलांचं जग पूर्णपणे वेगळं आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण तुमच्या बायकोची केस मी नाही घेऊ शकत, असं म्हणून ते आता हात जोडतात आणि अश्विनला आता यायला सांगतात. तेव्हा रागाच्या भरात अश्विन हा वकिलांच्या केबिन मधून बाहेर पडतो. इकडे आता नागराज आणि सुमन घरात येतात. तेव्हा कल्पना म्हणते, अरे तुम्ही दोघे आलात, या या या, असं म्हणून ती त्यांना बसायला सांगते. सुमन अगोदर सायलीकडे जाते आणि तिला विचारते, अगं मला सांग, मधुभाऊंबद्दल समजल्यावर खूप वाईट वाटलं ग, पण कशी आहे आता त्यांची तब्येत. वेळी आता सायली सांगते, अजूनही ते कोमातच आहे. हे ऐकून नागराजचं काळीज अगदी थंड होतं, कारण मधुभाऊ हे शुद्धीवर नाही आले पाहिजेत असा त्याचा हेतू असतो. तेव्हा सुमनला आता राग आलेला असतो आणि ती म्हणते की खरंच हे ज्याने कोणी काही केलंय ना सायली, त्याला देव असं सोडणार नाही, तो ना अगदी नरकातच जाईल आणि त्याला उकळत्या पाण्यामध्ये उडी मारायची शिक्षा सुद्धा मिळेल. तेव्हा असं म्हटल्याबरोबरच नागराज घाबरतो आणि म्हणतो, सुमन अगं जरा शांत राहा, हे काय आहे, अगं आपण तरी कशाला उगीच कुणाला शाप वगैरे देत राहायचं. मग त्यावेळी सुमन रागाच्या भरातच म्हणते, हो मग काय, अशा नीच माणसासाठी आपण ओव्या गायच्या का मग. तेव्हा कल्पना म्हणते, अगं जाऊ दे ना सुमन, तो माणूस नक्कीच सापडेल, कारण पोलिसांचा ना तपास सुरू आहे.
मग कल्पना म्हणते की ऐका ना, तुम्ही बसा, काय घेणार, चहा कॉफी? तेव्हा नागराज म्हणतो नाही नाही बहिणी, आम्हाला काही नको सध्या तरी, कारण आम्ही फक्त अर्जुन सायलीला भेटायला आलो होतो आणि अर्जुन बाहेर गेला ना, तो भेटला की आम्हाला जरा घाई गडबडीतच गेला कुठेतरी, कुठे गेला काय माहित, असं तो मुद्दाम म्हणून विचारू लागतो. त्यावेळी सायली सांगते अहो ना, त्यांची एक मीटिंग आहे त्यामुळे ते गेलेत. तेव्हा नागराजच्या मनात चित्रविचित्र प्रकार येऊ लागतात. तो म्हणतो की आता खरं तर तिथे हॉस्पिटलमध्ये कुणीही नसणार, आता त्या थेरड्याला संपवण्याची ही एकमेव संधी आहे, कारण सायली इथे आहे आणि अर्जुन मीटिंगला गेलाय म्हटल्यानंतर तिथे म्हातारा एकटाच असेल. त्यानंतर अस्मिता म्हणते की आता ना तुम्ही जेवणच करून जा, कारण पूर्ण आजी मंदिरात गेलीये ना, मग तोपर्यंत ती येईल सुद्धा. तेव्हा सुमन म्हणते नाही नाही अगं अस्मिता, आम्ही फक्त ना आपली चौकशी करायला आलो होतो, जेवायला नाही थांबू शकत हा आम्ही. तेव्हा अस्मिता म्हणते की असं कसं न जेवता जाणार, जेवण करून जा बरं. तेव्हा नागराज म्हणतो अस्मिता नको ग हट्ट करू, कारण तुमचीही गडबड असेल, तुम्हालाही हॉस्पिटलमध्ये जायचं असेल. त्याच वेळी आता नागराजला कुणाचा तरी मेसेज येतो की आत्ताच्या आत्ता मला भेटायला या, म्हणून लगेचच तो पलटी खातो आणि सुमनला म्हणतो सुमन मी काय म्हणतो, तू इथे थांब, हवं तर मी निघतो पुढे. त्यावेळी सुमन म्हणते अहो पण मी कधी म्हटलं मला थांबायचंय, अहो मी येते की तुमच्या सोबतच. त्यावेळी नागराज म्हणतो अगं मी म्हणतोय की तू थांबच इथे. अगं ऍक्च्युली झालं काय ना, एका कामाचं लक्षात आलं माझ्या, त्यामुळे मला अर्जंटच तिकडे जायला हवं, मी निघू का, निघतो हा मी, असं म्हणून तो आता सायलीला सांगतो काळजी घे. तेव्हा नागराजच्या अशा वागण्याचा इकडे सुमनला मात्र डाऊट येतो आणि ती मनातच विचार करते की हल्ली हे असे का वागायला लागलेत, मलाच कळेन असं झालंय. तर दुसरीकडे प्रिया आणि साक्षी या दोघीही तेथे जेलमध्येच बसलेल्या असतात. तेवढ्यातच एक लेडी कॉन्स्टेबल तेथे येते. अगोदर साक्षीला आता जेवणाचं ताट देते. तेव्हा साक्षी मनातच विचार करू लागते की घरी मी चमचमीत जेवायचे, कधीच मला वाटलं नव्हतं की असलं जेवण मला जेवावं लागेल. असं म्हणून ती ताटाकडे पाहते आणि म्हणते हे काही जेवण आहे का खरंच? अहो हा भात सुद्धा शिजलेला नाहीये, निदान शिजलेला भात असा पानात वाढला ना किंवा पानात आला ना तर मेजवानी वाटते. आणि ही डाळ, या डाळीमध्ये तर कधी डाळ सुद्धा दिसत नाही, आणि याने पोट भरायची का आम्ही? तेव्हा ती लेडी कॉन्स्टेबल न ऐकता आता तेथून जाते आणि लगेचच प्रियाला सुद्धा ताट देते. तेव्हा प्रिया त्या ताटाकडे पाहते आणि चिडूनच आता त्या कॉन्स्टेबलकडे पाहू लागते. प्रिया रागाच्या भरातच म्हणते आम्ही काय रस्त्यावरचे भिकारी वाटलो का तुम्हाला? अन्नाच्या नावाखाली हे काय खायला घालता हो तुम्ही आम्हाला? हे काय आहे, चपाती आहे की चामड्याचा तुकडा फेकलाय आमच्यावर, असं म्हणून ती खूपच चिडते. आता काल नाही खाल्लं ना, आजही नाही खाणार, जा घेऊन जा, अशी मोठ्या तोऱ्यातच प्रिया आता तिला म्हणते. त्यामुळे ती कॉन्स्टेबल सुद्धा म्हणते ए माज आलाय का तुला, गिळायचं असेल तर गिळ, नाहीतर राहा उपाशी. तेव्हा प्रिया म्हणते राहीन उपाशी, काल राहिनीला उपाशी तशी आज सुद्धा राहीन उपाशी, जापळ घेऊन जा, असं मोठ्या तोऱ्यातच ती म्हणते. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते नको खाऊस, राहा उपाशी. आता मी सुद्धा बघते ना किती दिवस तुझी नाटकं चालतायत. मग आता प्रियाला खूप भूक लागलेली असते तर साक्षी प्रियाकडे पाहतच राहते. तर इकडे अर्जुन आता कुसुमसाठी डबा घेऊन आलेला असतो. तेव्हा आता कुसुम म्हणते अहो कशाला घेऊन आलात तुम्ही डबा, साधना वहिनी या आश्रमातून आता निघाल्या असतील आणि त्या सुद्धा घेऊन येणार आहेत ना डबा. तेव्हा ऍक्च्युली तुमच्याशी काहीतरी बोलायचंय, असं आता अर्जुन म्हणतो. तेव्हा काय बोलायचंय, डॉक्टर काही बोलले का, किंवा मधुभाऊंबद्दल काही विचारायचंय का, असं कुसुम विचारते. अर्जुन म्हणतो नाही नाही तसं नाही, अहो मला तुमच्याशी ना वेगळंच काहीतरी बोलायचंय. त्यावेळी कुसुम विचारते पण कशाबद्दल? मग आता अर्जुन म्हणतो अहो तुम्ही सिरियस होऊ नका ना, मला ना ऍक्च्युली सायलीच्या अशा लहानपणाबद्दल बोलायचंय, कारण तुमच्याकडे सायलीच्या काही आठवणी असतीलच ना, कारण माझी बायको लहान असताना कशी दिसायची हे सुद्धा मला माहित नाही. तुमच्याकडे तिच्या बालपणीचा एखादा फोटो असेल तर मला दाखवा ना, म्हणजे मला बघायचाय तो. तेव्हा कुसुम म्हणते बालपणीचा फोटो? दुसरीकडे महिपतने आता एका वकिलांना घरी बोलवलेलं असतं आणि ते वकील आल्या आल्या लगेचच महिपत हा एक पैशांची मोठी बॅगच त्यांच्या समोर ठेवतो. तो म्हणतो वकील साहेब हे पहा, तुम्हाला वकिली शिकण्यासाठी खूप खर्च आला असेल ना, अहो पण तो सगळा खर्च त्या सगळ्या पैशांमध्ये भरून निघणार. मग आता त्या वकिलाच्या तोंडाला पाणी सुटतं, तो पैशाचा बंडल हातात घेतो. मग पुढे महिपत अजूनच त्याला लालच दाखवतो आणि म्हणतो हे पहा, हा पहिलाच हप्ता आहे आणि जर का उद्या माझी मुलगी जेलच्या कायमस्वरूपी अगदी बाहेर आली तर लगेचच पुढचा हप्ता 2 कोटीचा देण्यात येईल. त्यावेळी अरे वा 2 कोटी, तो ऍडव्होकेट विचारतो. अहो विलास मर्डर केस ना मला अगदी आतून बाहेरून माहित आहे. अहो साक्षी मॅडमला ना असं मी सोडवेन आणि अपिलाचा निकाल तर आपल्याच बाजूने असेल. त्यावेळी शाबास असं आता महिपत म्हणतो. तेवढ्यातच नागराज सुद्धा तेथे येतो. वकील साहेब कामाला लागा असं महिपत म्हणतो. त्यामुळे वकील आता पैशांची बॅग घेऊन लगेचच तेथून जातो. तर आता काय रे महिपत, मला अर्जंट बोलावून घेतलं असं नागराज विचारतो. तेव्हा महिपत म्हणतो कारण कसं आहे ना, तुम्ही खाल्लेलं शेण नागराज शेठ आम्हाला आज पचवावं लागतं. आम्ही आजपर्यंत एवढे मर्डर केले पण कानोकान कुणाला खबर सुद्धा लागली नाही. चुकून माझ्या लेकराकडनं एक खून झाला पण 2.5 वर्ष झाले त्याचं रक्त मी ओकतोय
आणि त्यातल्या त्यात तुम्ही एक हाफ मर्डर करून ठेवली आहे आणि आता ते सुद्धा निस्तरायला आम्हाला रक्तच ओकावं लागणार. तेव्हा नागराज म्हणतो, महिपत तू ना अजिबात काळजीच करू नको रे. हे सगळं जे काही झालं आहे ना ते मी माझं निस्तरणार आणि मी पूर्णपणे प्रयत्न करतोय ना त्यासाठी, त्यामुळे डोंट वरी. तेव्हा महिपत म्हणतो, असं का? पण काय करताय नागराज शेठ तुम्ही? तेव्हा तो सगळा आता महिपतला प्लॅन सांगू लागतो की पुढे काय करणार आहे. इकडे कुसुम म्हणते, मधुभाऊंकडे एक फोटो आहे सायलीचा लहानपणीचा, माझ्याकडे अजून तरी एकही फोटो नाहीये तिचा. असं आमच्या आश्रमामध्ये फारसा फोटो काढण्याची पद्धत नाहीये ना, म्हणून. तेव्हा अर्जुन विचारतो, खरंच एकही फोटो नाहीये का? वरती कुसुम म्हणते, नाही ना, एकही फोटो नाहीये. तेव्हा अर्जुन विचारतो, मग ती आश्रमामध्ये कशी आली होती, कधी आली होती? तिला कोणी सोडून गेलं होतं का? किंवा लहान असताना तिच्या आईबाबांबद्दल ती काही बोलायची का, की ती खूप लहान होती तेव्हा सायलीला कोणीतरी असं आश्रमामध्ये सोडून गेलं होतं, तुम्हाला काही आठवतंय का? असं तो विचारू लागतो. तेव्हा कुसुम म्हणते, हो, ती जेव्हा लहान होती ना तेव्हा मी तिथे नव्हतेच, त्यामुळे मला ना तिच्याबद्दल एवढं काही माहित नाही. त्यावेळी तुम्ही सोबतच वाढलात ना आश्रमात? अर्जुन विचारतो. कुसुम म्हणते, नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी ना 7-8 वर्षांपूर्वी आली आश्रमात आणि सायली ना अगदी 20-22 वर्षांपूर्वी मधुभाऊंना भेटली. मग पुढे ती आता सांगू लागते, माझा नवरा ना किडा निघाला किडा, मग माझं लग्न मोडलं आश्रयासाठी, म्हणून मी वात्सल्य आश्रमामध्ये वास्तव्यास आले. असं जेव्हा ती सांगते तेव्हा अर्जुनचा चेहरा पडतो. कुसुम विचारते, अहो पण तुम्हाला असं अचानक का विचारावंसं वाटलं सायलीबद्दल, आणि असं तिच्या बालपणीचा फोटो तुम्हाला का बघायचा आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, तिच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट प्लॅन केलंय आणि त्यासाठीच ना मला सायलीच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी हव्या होत्या. मग काही हरकत नाही, जाऊ द्यात आता, नाही तर तुम्ही डबा खाऊन घ्या, मी निघतो हा. तेव्हा अर्जुनच्या मनात वेगळंच काहीतरी आहे हे कुसुमला वाटतं, त्यामुळे ती म्हणते, एक मिनिट हा अर्जुन सर. मग आता ती म्हणते, या अगोदर कोर्टामध्ये साक्षीदारांना खोटं बोलताना बघितलं असेल तुम्ही, पण तुम्ही कधीही खोटं बोलू शकतच नाही, कारण या अगोदर सायली आश्रमात कधी आणि कशी आली हे या अगोदर कधीही विचारलं नाही. मग असं आजच का विचारताय? तेव्हा सांगा ना अर्जुन सर, तुम्ही असे प्रश्न का विचारताय? अगोदरच संकट कमी नाहीयेत आणि असले विचित्र प्रश्न विचारून तुम्ही माझ्या जीवाला का घोर लावताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, कुसुमताई, मला असं समजलंय की सायलीचे आई बाबा हे जिवंत आहेत. असं म्हटल्याबरोबरच इकडे कुसुमच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये महिपत एक चिठ्ठी प्रियाला जेलमध्ये दाखवतो. त्यावर आता त्याच्या मार्गामध्ये कुणी कुणी अडथळा आणला आणि त्यांना मी कशा प्रकारे मारलं हे सगळं तिला दाखवत असतो. शेवटचं नाव हे प्रिया असतं आणि त्यावर सुद्धा तो फुल्ली मारणार असतो. प्रियाला तो म्हणतो की हे बघ अर्जुन, सायली नाकावर टेचून मी माझ्या लेकीला घरी घेऊन जाणार आणि मग मी तुझ्या नावावर फुल्ली मारणार. तेव्हा प्रिया आता खूप म्हणजे खूप घाबरते. तर दुसरीकडे अस्मिता आता प्रताप आणि अर्जुनला विचारते, मला सांगा मम्माचं वागणं सायलीबद्दलचं कसं बदलायचं? अर्जुन म्हणतो की मम्मा कितीही सायलीला त्रास देत असेल, पण दुसरं कोणी जर त्रास देत असेल सायलीला तर मम्माला ते आवडणार नाही. आता मिशन एकच, ते म्हणजे मम्मा, तुम्ही दोघांनी काय करायचं, आता फक्त सायलीला त्रास द्यायचा. आता चला मिशन एकच मम्मा, असं म्हणून ते तिघेही एकमेकांच्या हातावर हात ठेवतात. सायली विचारते, काय तुम्ही तिघांनीही असा एकमेकांच्या हातावर हात का ठेवलात? तेव्हा हे तिघेही जरा गडबडतातच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा, जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओंच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा.